सध्या पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचे एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य शिल्पाचा अनावर. मुद्दे नसल्याने विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतात. महायुतीत दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. भाजप आणि शिंदेची नैसर्गिक युती म्हणून निमंत्रण नाही. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं आदित्य ठाकरेंचा टोला. पालकमंत्री असून कार्यक्रमात शिंदेंना डावललं. नाराज होऊन शिंदे 2-3 दिवस गावी जातील. अंबादास दानवेंनी डिवचलं. कॅबिनेट बैठकीत यावर आवाज उठवणार. संजय शिरसाट आक्रमक. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते महायुतीचे शिल्पकार असताना अशा प्रकारे जर उद्घाटन होत असेल तर त्याचा निषेध करतो. परिवहन मंत्री सरनाईकांकडूनही निषेध. भुजबळांनी घातलेल्या अटीवरती भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही. आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार. भुजबळांची अट, सूत्रांची माहिती. राज्यसभा उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस. उमेदवार थोड्याच वेळात निश्चित केला जाणार. भंडाऱ्याचे राजेंद्र जैन आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावात देखील चर्चा होती, परंतु राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर झाली. राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावाचा विचार संपला. नवनीत राणा एनसीपीतून उमेदवार असल्याच्या चर्चांना तटकरेंनी पूर्णविराम दिला. रायगडच्या पालकमंत्रीपदावर सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करू. महायुती अधिक मजबूत होईल असा निर्णय व्हावा. भरत गोगावले यांच्याबाबत तटकरेंचं सूचक संकेत. आता पोयात मोठ्या टॉप 9 घडामोडी. इंडिया आघाडीची उद्या दिल्लीमध्ये बैठक. 23 पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती. बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार, तर सुप्रिया सुळे दिल्लीत बैठकीला हजेरी लावणार. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच्या बैठकीला महत्त्व. मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. ताडदेव पोलिसात स्पेस बाउंड कंपनीचे CEO करण सिंग आणि व्यवस्थापक पराग ओक यांच्यावर गुन्हा दाखल. करण सिंग आणि पराग ओक या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पुणे पोलिसांच्या रेव पार्टीवर छापा. आळंदी मरगळ या रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई. अंमली पदार्थ जप्त. नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात. ससून रुग्णालयात चाचणी. पार्टी आयोजकालाही अटक. ड्रग्स विरोधामध्ये राज्यभर कारवाया सुरू. देशासह राज्यात नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशी मोहीम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकरांना DRI कडून अटक. कारवाईमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं जप्त. अजित आचरेकरसह 6 जण अटकेत. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक. मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय. फडणवीसांनी यावर भाष्य करावं. संजय राऊतांचा हल्ला. तर भाजपचा सोनं तस्करीशी संबंध नाही. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण. कामगार सेनेच्या माध्यमातून तुम्ही मराठी माणसाला लुटणारे होतात, आम्ही आधार देणारे आहोत. बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतर संभाजीनगरच्या घरी परतले. आता अमेरिकेला परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार. दिपकेंचा इशारा. 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती. पेरणीची घाई नको. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना पावसाबाबत सूचना. तर सध्या महागाईचे चटके जे आहेत ते सर्वसामान्यांना बसतायत. आज CNGचे दर 29 रुपयांनी वाढलेले आहेत. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली. घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये जवळपास 29 रुपयांनी वाढ झाली. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपये झालेले आहेत. 3 महिन्यांमध्ये ही दुसऱ्यांदा दरवाढ झाली. सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत योग्य वेळी कळेल. वाढत्या महागाईवरून शरद पवारांनी मोदींवर टीका केलेली आहे. टप्प्याटप्प्यानं धक्का द्यायचा हे पंतप्रधान मोदींचं सूत्र आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली. सामान्य माणसाच्या ताटातलं जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलेलं आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. सामान्य माणसाच्या जीवावर उठलेलं हे निर्दयी सरकार, रोहित पवारांचा निशाणा.
घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागल्यानं नंदुरबारच्या ग्रामीण भागातील गृहिणींचं बजेट कोलमडलं। या दरवाढीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील कुटुंबांना केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, गृहिणींकडून मागणी। वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणा। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ करून केंद्र सरकारचा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय। काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा आरोप। दरवाढीमुळे सर्वसामान्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप। नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर। मुंबई आग्रा महामार्गावरील पंपांवर सीएनजी असल्यानं मोठी रांग 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहन वेटिंगवर। आखाती देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं मूर्तिकारांना फटका। गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता। पीओपीच्या बॅग मागे 50 रुपये अधिक। टँकरद्वारे विकतचं पाणी, वाहतूक खर्चामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। यवतमाळमधील काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून कांबळेंनी घेतली होती माघार। बाळ मानेंच्या उमेदवारी महागारीवरती वैभव नाईकांचा पक्षालाच घरचा आहेर। बाळ मानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता, तर पक्षावर ही नामुष्की आली नसती। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईकांची नाराजी। जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना अराजक कसं म्हणू शकता? अभिजित दिपकेंचा सवाल। आम्ही आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन शांततेत आंदोलन केलं। अभिजित दिपकेंचं फडणवीसांच्या टीकेला उत्तर। प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासही तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। भाजप शिंदेंच्या सेनेला बाजूला करत असल्याची वस्तुस्थिती। वैभव नाईकांची टीका। भविष्यात भाजप शिवसेना वेगळी लढल्यास निलेश राणे शिवसेनेत राहणार नाहीत, ते आपल्या वडिलांच्याच पक्षात जातील असा दावा। मंत्री जरी आपला असेल तर चुकत असेल तर त्यांना ठोकून काढा। गोंदियातील देवरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना आमदार बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। मोदींच्या इंधन बचतीच्या आव्हानाला भाजपच्याच मंत्र्यांकडून हरताळ। मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतून प्रचार दौरा। माढा करमाळा भागामध्ये आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर। काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी सकपाळ 3 दिवस बैठका घेणार। हर्षवर्धन सकपाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। 10 ते 12 जून अशी 3 दिवस मॅरेथॉन बैठक चालणार। दादरच्या टिळक भवनामध्ये बैठका पार पडणार। किरीट सोमय्यांच्या किशोरी पेडणेकरांवरील टर्टल हॉटेल घोटाळ्याचा आरोप। अंधेरी क्रीडा संकुलाच्या खेळाडूंसाठी असलेल्या 54 खोल्यांचं हॉस्टेल पेडणेकरांनी 5 वर्षांसाठी टर्टल हॉटेलला दिलं। सोमय्यांचा मोठा दावा। आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। नाशिक विधान परिषदेवर उदय सामंतांची 1.5 तास चर्चा केली। समोरचा उमेदवार किती कुचकामी आहे सामंतांना सांगितलं। माझी बंडखोरी ना भाजपा विरोधात ना शिवसेनेविरोधात। नाशिक विधान परिषदेत अपक्ष लढणाऱ्या प्रसाद हिरेंची प्रतिक्रिया। उदय सामंत गिरीश महाजनांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये पोहोचले। नाशिकमधील बंडखोरीबाबत दोघांमध्ये चर्चा होणार। अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे गिरीश महाजनांना भेटीला पोहोचल्याची माहिती। नाशिकची बंडखोरी रोखण्यास संकटमोचक अपयशी ठरले। गिरीश महाजनांना आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये बंडखोरी रोखता आली नाही। नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीवरून एकनाथ खडसेंचा महाजनांवर निशाणा, तर नाशिक विधान परिषदेत भाजपचे नंदकिशोर महाजन निवडून येतील, खडसेंचं वक्तव्य। कोकणात विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, मात्र पक्षानं निर्णय घेतल्यानंतर कोणतीही नाराजी नाही। माजी आमदार राजन साळवेंची प्रतिक्रिया। सांगली विधान परिषद निवडणुकीमध्ये धैर्यशील कदमांचा विजय होणार। आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी। निकाल आपल्याच बाजूने लागणार। उदयनराजे भोसलेंकडून विश्वास व्यक्त। मोहिते पाटलांचं गणित चुकलं, त्यांच्याच उमेदवाराकडे 1200 मतांची आघाडी। जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना टोला। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मवियाच्या उमेदवाराकडे 600 मतांची आघाडी असल्याचा दावा केलेला होता। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे धैर्यशील कदम विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे अभय सिंह जगताप यांच्यामध्ये लढत आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरलेल्या 11 पराभूत उमेदवारांना खर्चाचा अधिकृत हिशोब न देणं महागात पडण्याची शक्यता आहे। वारंवार नोटिसा देऊनही हिशोब न दिल्यानं कारवाईची शक्यता आहे। अकोला जिल्हा
जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये सर्वोपचार रुग्णालयामध्ये जे आहे ते हेळसांड रुग्णाची पाहायला मिळते। स्ट्रेचर नसल्यानं आजारी पतीला पाठीवर घेऊन महिलेनं धावपळ केली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे। नाशिकच्या मालेगावामध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आतापर्यंत 8 जण ताब्यात। 8ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डांगे यांनाही अटक।